आ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पीतांबर. वा 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 वा, गणपती बाप्पा मोरया. संवादातला यापेक्षा सुंदर श्री गणेशा कुठला येऊ शकत नाही आणि जगद्गुरूंच्या अभंगाने तो झाला. क्या बात आहे, अवधूत, जोरदार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, ही सगळी मंडळी इथे उपस्थित असल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की बाप्पांबद्दलच्या गप्पा तर होतीलच, पण यंदा दिग्पाल लांजेकरचा जो श्री गणेशा आहे यावेळेचा गणपती उत्सवाच्या निमित्ताने, त्याचं निमित्त आणि त्या निमित्ताचं नाव, त्याचं विधान देखील आपल्याला कळणार आहे. परिचय मी करून देणार नाही, पण योगेश सरांना आपण सगळेच ओळखतो. योगेश सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्या निमित्तातल्या कलाकृतीत जगद्गुरूंच्या भूमिकेत ते दिसणार आहे. योगेश सर, खूप स्वागत आपलं. पुन्हा एकदा संत मुक्ताईनंतर आपण स्मिता भेटलेलो आहोत. अवधूत, तुझ्या आवाजाच्या प्रेमात तर आम्ही आहोतच, पण अभिनय देखील तुझा मोठ्या पडद्यावरती आम्हाला बघायला मिळतो, त्यामुळे कौतुक मी पण मागून घेणार आहे. माझ्याकरताही एक भूमिका असावी असं मी मागून घेणार आहे. तो जर तुला, तुम्हा सगळ्यांना संधी देतो, मी का नाही, हा प्रश्न माझ्या मनात आहे. आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शक म्हणून सुरुवातीलाच तुला मी एक कॉम्प्लिमेंट देतो की माझ्यासारख्या पिढीला आणि माझ्या नंतरच्या येणाऱ्या पिढीला तुझ्या कलाकृतींच्या माध्यमातून हे हिस्टॉरिकल डॉक्युमेंटेशन तू पुढे आणतोयस, हा सगळ्यांसाठी एक सगळ्यात मोठा ठेवा आहे आणि ते खूप ऑथेंटिक आहे. बरोबर. वा. सो गणपतीपासून सुरुवात करतो. काय, कसं आहे, म्हणजे बाप्पांबद्दलच्या योगेश तर तुमच्या आठवणी काय आहेत? कारण मला असं वाटतं की कुठली स्क्रिप्टची सुरुवात करत असताना श्री गणेशाय नमः असं तुम्ही लिहितच असतात. बरोबर. म्हणजे बाप्पांबरोबरच्या आठवणी आपण म्हणतो तसं ना, त्या वयात त्या ह्याच्याप्रमाणे गणपती आपल्याला एक देवता म्हणून कळत जातो. बरोबर. त्यातून मुळात पुण्यातला असल्यामुळे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा एक वेगळा वा ऑरा आहे वा वा. आणि लहानपणापासून तो अनुभवतच आलेला असल्यामुळं एकूणच समाज जीवन, त्यातली सार्वजनिकता आणि गणपती बाप्पा याचं एक खूप वेगळं मिक्सचर पुणेकरांमध्ये तयार होतं आणि ते माझ्यात पुरेपूर तयार झालं आहे असं मला वाटतं. गणपतीच्या आशीर्वादाने आज एवढी ज्याला आपण लाईफटाईम करावी अशी भूमिका मला मिळालेली आहे दिग्पालच्या चित्रपटामध्ये आणि ते मी एन्जॉय करतो आहे खूप. गणेशोत्सवही एन्जॉय करतो. पुणेकरांचं गणेश उत्सवाचं मिक्सर वेगळंच आहे, पण त्याला त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. याच्यावर मी एक फार पूर्वी गणपती बाप्पा मोरया नावाचं एकांकिका नाटक लिहिलेलं होतं, त्याचं दिग्दर्शनही दिग्पालनी केलेलं होतं. तेव्हापासूनचं कनेक्शन आहे. गणपती बाप्पा, गणेशोत्सव, पुण्याची गणपतीची विसर्जनाची मिरवणूक, या सगळ्याच्यावरची एक ब्लॅक कॉमेडी लिहिलेली होती. वा वा. ती त्या समरस अनुभवामधूनच केलेली होती असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. ते समोरच अनुभवात. स्मिता, काय म्हणतो गणपती बाप्पा मोरया? यावेळेला माझा जो श्री गणेशा झालेला आहे या चित्रपटाचं आम्ही प्रमोशन इथून सुरू करतोय आजच्या दिवसापासून. छान वाटतंय आणि मला असं वाटतं कलाकार म्हणून आपण या क्षेत्रामध्ये काम करणार आहोत हे सुद्धा मला गणेशोत्सवामध्येच कळलं होतं, कारण तिथे जो रंगमंच आम्हाला अवेलेबल व्हायचा त्याच्यामध्ये आपल्याला जे काही येतं आहे ते कलागुण दाखवण्याची संधी मिळायची आणि लहानपणापासून अशी संधी मी शोधत असायचे. तर माझ्यासाठी बाप्पा कायम स्पेशल आहे, कारण माझ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सादरीकरणाची संधी मला या गणेशोत्सवात मिळाली आहे कायम. अवधूत, तुझी तसं पुणे मुंबई म्हणजे एक पाय मुंबईमध्ये एक पाय पुण्यात, असं मधोमध असतोस तू, सीमेवर आहेस तू. पण या सीमेवर असताना बरंच काही तू करतोयस, गाणंही चाललंय, अभिनयही चाललाय. मग काय म्हणतोय गणपती बाप्पा मोरया यंदा? सगळे त्याचीच कृपा आहे. मी तो फक्त म्हणजे निमित्त मात्र आहे, कारण माझं सर्वस्व मी माऊलींच्या गणरायाच्या स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि ते चालवतात तसं मी चालतो. मी माझं डोकं नाही लावत. त्यांनी समोर आणून ठेवलं. दिग्पाल त्याच्यातलं मोठं माध्यम आहे. ते मला वाटतं दिग्पालला ते कानात सांगत असतील, आता ह्याला हे करायला लाव. बरोबर. हा, दिग्पालला माझ्याबद्दल कानात ते कधीच माझ्याबद्दल कधीच सांगतील. पण मला एक सांगायला आवडेल की माझ्या घरी आळंदीला आमच्याकडं अनेक दशकांची परंपरा आहे की
गणेश मूर्ती करायच्या पूर्वी आम्ही उन्हाळ्यामध्ये तयार करायचो शाडू मातीच्या मूर्ती हा हाताने घडवायचे हाताने घडवायच्या. तर ती मातीच्या मूर्ती करायच्या आणि त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध जे आपण म्हणतो पार्थिव गणेश त्याच्यामध्ये जे 5 मुख्य घटक असायचे शेण, गोमूत्र, माती, डिंक आणि कापूस ते मळायचे, त्याचे गणपती करायचे, ते वाळवायचे आणि मग रंगवायचं काम साधारणतः जन्माष्टमीच्या आसपास रंगवायचं काम चालू व्हायचं. आणि मूर्त्या करून घरातल्या देवघरात सगळ्या मूर्त्या ठेवल्या जायच्या आणि पिढ्यानपिढ्या आमच्याकडं येणारे लोक आहेत त्यांनी आवडेल ती मूर्ती घ्यायची आणि इच्छेने पैसे ठेवायचे. ती परंपरा आजही चालू आहे. आजही करतो आजही तुम्ही? चालू आहे. कमाल आहे म्हणजे. आणि आता संख्या वाढली आहे आणि आता मूर्तींचे साईज पण वाढलेत. माझा काकाने गेल्या वर्षी दुर्दैवाने गेला तो काका नितीन गांधी, अप्रतिम कलाकार आहे त्याच्या हातामध्ये. उत्तम रांगोळी, उत्तम चित्रकला, उत्तम मूर्ती हाताने घडवणं. म्हणजे आता आपण वेगवेगळ्या मुकुटाचे आपण बघतो गणपती, तर गांधी टोपीपासून ते फेट्यापासून ते सगळं मल्हार पगडी वगैरे सगळं तो हाताने करायचा. वा. तर ते मला आठवण एक ती आहे. आणि एक मला सांगायला आवडेल की 2018 साली गणपती बाप्पा ते अशी कृपामधनं एकदम नेटवर्क मिळतं कधी कधी आणि एकदा असंच नेटवर्क मिळालं आणि आपण कुठल्याही कार्याचा आरंभ करताना संकल्प करतो ना, त्या संकल्पामध्ये पुराणोक्त मंत्र आहे 12 नावांचा. सुमुखश्रैक दंतश्च कपिलोगजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना, हा 12 नावांचा मंत्र आहे. तर त्या 12 नावांचा अंतर्भूत असलेला एक गण सकाळी झोपेतनं उठल्या उठल्या चालू झाला सगळं आणि चाल आणि शब्द बरोबर आले. त्याचा एक चरण तुम्हाला ऐकवतो. बिलकुल. हा. सुमुख सुंदर हे गजवदना तव चरणी करीतो वंदना. सुमुख सुंदर हे गजवदना तव चरणी करीतो वंदना. यावे सत्वर विघ्न मर्दना, यावे सत्वर विघ्न मर्दना. गणारे गौरीच्या नंदना, गणारे गौरीच्या नंदना. आणि त्याच्या कृपेने सगळं उत्तम चालू आहे. देव खरं रोज असं नेटवर्क तुला मिळत. आणि एक तुमच्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की म्हणजे गणपती बाप्पाला मोदक अर्थातच आवडतात. सगळ्या प्रकारचे मोदक उकडीचे असतात, तळलेले असतात, कणकीचे पण उकडीचे असतात. हे सगळे मोदक गणपती बाप्पाला खूप आवडतात. तसं म्हणजे गणपतीनंतर जर मोदक कोणाला आवडत असेल तर ते मला आवडतात. वा वा. हे जी काही क्रमवारी लावली म्हणजे सुरुवातीला मी असं गुंतून गेलो की नेमकं तू काय सांगतोस, पण गणपतीनंतर मोदक मला आवडतात. हे भारी होता. तो यंदा काय सांगितलं बाप्पाने कानात? यंदा तो सांगतच असतो सतत. म्हणजे गणपती उत्सव, गणेशोत्सव, मी पण पुण्याचा मूळचा कोकणातला आहे आणि त्यातून पुण्याचा, म्हणजे गणेशोत्सव इतका महत्त्वाचा होऊन जातो तुमच्यासाठी. किती कमाल आहे. कोकणातली नागमोडी वळणं, मग पुण्यातले सरळ रस्ते, पण ते सरळ नाही. सरळ नाही आहेत ते टॉन्ट मधनं तिरसट आहेत. तर वाटतात सरळ वाटतात पण ते नाही आहेत सरळ. तर गणेशोत्सवातच लेखन सुरू झालं माझं. म्हणजे जेव्हा घरची परिस्थिती बिकट होती, तर आमचा पुण्यातला मित्र आहे महेश लेमाय म्हणून, तर त्याच्या स्टुडिओमध्ये गणेशोत्सवाचे देखावे, हलते देखावे पूर्वी पुण्याचे प्रसिद्ध होते, आता जिवंत देखावे प्रसिद्ध आहेत. तर या सगळ्या दरम्यान ते पौराणिक घटना, ऐतिहासिक घटना, त्यांच्यावरचे देखावे लिहित सुरुवात झाली आणि मग ते पुढे डेव्हलप झालं. ज्याचा माझा जो लाईफ गोल म्हणून, जीवित कार्य म्हणून, ते शिवराज अष्टक आणि संतपट या सगळ्यामध्ये जे आता लेखनाचं कौतुक होतं आहे माझ्या, ते सगळ्याची सुरुवाताची बीजं ही गणपती बाप्पाच्या पायाशी आहेत. त्यामुळे गणेशोत्सव कायमच महत्त्वाचा राहिलेला आहे आणि सामाजिक भान देणारा उत्सव आहे. कारण पुण्यामध्ये स्वरूपवर्धिनीसारखी संस्था असेल, ज्यांच्या म्हणजे मी तिथे अभ्यासाला जायचो त्यांच्या अभ्यासिकेमध्ये, पूर्व भागामध्ये मंगळवार पेठेमध्ये, जिथे वस्ती भाग आहे सगळा, जिथे प्रिव्हिलेज नाही किंवा ॲम्युनिटीज नाहीत शिक्षणाच्या, अशा लोकांसाठी ती संस्था काम करते. स्वरूपवर्धिनी सामाजिक भान देणारा तो उत्सव आहे. स्वरूपवर्धिनी नावाची पुण्याच्या पूर्व भागामध्ये वस्ती भागातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संस्था आहे. त्यांचं ढोलपथक आहे. ढोलपथक हे त्यांचं आकर्षणाचं म्हणून ते वापरतात की जेणेकरून या वस्ती भागातल्या मुलांनी यावं आणि शिक्षणाकडे वळावं. तर त्या ढोलपथकामध्ये ढोल वाजवणं हा एक काळचा खूप मोठा पॅशनचा भाग होता. मग तू पथकात होतास? हो, मी प्रमुख ध्वज पण नाचवला आहे, मी ढोल वाजवला आहे, मी ताशा वाजवला आहे. त्याच्या व्यवस्थाही पाहिल्यात बाहेरनं. आत्ता गेल्या वर्षी माझी मुलगी 10 वर्षाची झाली, मग तिला पहिल्यांदा मी मिरवणुकीत घेऊन गेलो होतो. का तर त्या मिरवणुकीच्या आतून चालताना या सगळ्या गोष्टी समाज तुम्हाला जवळून पाहायला मिळतो आणि त्यांच्या अडचणी, तिथे त्यांचा भक्तिभाव हा अनुभवता येतो. एवढ्या मोठ्या समुदायाचा भक्तिभाव काय असतो, त्याच्या वाईब्स आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं झालं तर
त्या वाईब्स घेणं आणि अंगात सामावून घेणं ह्या खूप मोठा भाग असतो जो तुम्हाला घडवतो. हे मी माझ्या आयुष्यात बघितलं आहे आणि अनुभवलं आहे. तर त्यामुळे गणेशोत्सव कायम विशेष असणार आहे माझ्यासाठी आणि असतो आहे. वा. पण या गणपती उत्सवाच्या निमित्ताने ज्यावेळेस आम्ही अभंग तुकारामचा टीजर बघितला तर जगद्गुरूंच्या भूमिकेत योगेश सर तुम्ही दिसणार आहात. म्हणजे जगद्गुरूंची भूमिका वठवणं म्हणजे त्यांना विद्रोही म्हणलं गेलं त्या काळात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे म्हणून, आणि समाज प्रबोधनकार म्हणून देखील त्यांना म्हटलं गेलं. तुम्हाला समजलेले तुकाराम काय आहेत? कारण मला हे कायम माहिती की तुम्ही कुठली भूमिका अशी हां चला करायची म्हणून करत नाही. तुम्ही तुमची स्वतःची बैठक मांडता, अभ्यास करता आणि मग पुढे करता. हा खूप म्हणजे बाकीचा आत्तापर्यंतचं माझं रंगभूमीवरती किंवा ह्याच्यावरती मी जे काम करत आलेलो आहे ते, आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची ही भूमिका की जी गेले जवळजवळ 14 वर्ष मी करतो आहे. चित्रपट आहे त्याचं एक वेगळं माध्यम आहे, पण त्याच्या आधी आनंदडोह या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या एकल नाट्यापासून मी ते करतो आहे. त्याच्याही आधी 2003पासनं जेव्हा एक आध्यात्मिक माझा प्रवास सुरू झाला तेव्हापासनं हे काम सुरू झालं असं आपण म्हणूयात. म्हणजे माझे सद्गुरू असं म्हणतात की जेव्हा जेव्हा मी प्रयोग करतो, प्रयोगाच्या आधीही त्यांना फोन करतो आणि झाल्यानंतरही काय झालं, काय अनुभव आला या संदर्भात फोन करतो. तर ते नेहमी म्हणत आलेले आहेत आणि तीच माझी भावना आहे की ही माझ्या शिकण्याची, माझ्यातला मी ओळखण्याची म्हणजेच माझ्या साधनेची पुढची पायरी आहे. याच्यासाठी माझ्याकडनं काही खूप वेगळा अभ्यास, पुस्तकांचं वाचन हे झालेलं नाही आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ते करून घेतलं गेलं. आजही मी उभं राहिलो आणि करायला लागलो की ते करून घेतात. कालही मी आनंदडोहचा प्रयोग केलेला होता. त्या प्रयोगाच्या वेळेलाही सुरू व्हायच्या आधी 1 मिनिटापर्यंत अनंत तांत्रिक अडचणी, मी आत्ता जसं आपण पाहिलं बॅटरी संपली आहे, तो माईकचा आवाजच येतो आहे, पण एकदा तानपुरा झाला आणि पहिला सूर लावला आणि रामकृष्ण हरीचा पहिला गजर महाराजांच्याच तोंड, तर ते बरोबर असतात. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. वेळोवेळी हा अनुभव येत गेला, चित्रपटाच्या वेळेलाही तो येत गेला. फक्त ही जबाबदारी आहे हे मात्र सतत कळत राहिलं की आपण एक खूप आपल्याकडे लोक फार वेगळ्या ह्यांनी बघतायत, याची ही शिकवण मला मिळाली गेल्या 15 वर्षात. तेही खूप आहे असं मला वाटतं की योगेश सर, जेव्हा तुम्ही पोस्टर समोर आणलं देहूमध्ये, तेव्हा तुम्ही देहूच्या त्या मंदिरातनं बाहेर पडलात, काय जाणवलं? काही तर जाणवलं असेल. माझ्यासाठी तो भाग्याचा क्षण आहे. असंच प्रत्येकाला नाही मिळतो की त्याच भूमिकेत ज्यांचं ते मंदिर आहे त्याच वेशामध्ये आणि ह्याच्यातनं आपण येणार आहोत आणि लोकांच्यामध्ये आपण सहभागी होणार आहोत. आणि लोक मात्र आपल्याला, म्हणजे हेच तर त्या तुकाराम महाराजांचं हे आहे की त्यावेळेला तो चेहराच बदललेला असतो, तो आपण नसतोच. आणि त्या ह्यानीच लोक नमस्कार करत असतात आणि आपल्यासमोर वाकत असतात. ती त्यांच्यासाठीचा असतो, आपण माध्यम असतो. पण ते जेव्हा मी बाहेर आलो, म्हणजे मुळात आधी पहिले दिग्पालनी मला आतनं बाहेर आणलं आणि दिग्पाल ज्या वेळेला पाया पडले तर ते मी राहिलो नव्हतो आणि मी राहत नाही हे मला माहिती आहे. म्हणजे मी हे उगीचच बोलायचं म्हणून बोलत नाही. मी कधीच एकदा का तो पगडी घातली चिपळ्यांचा हे सुरू केला की मी माझा राहत नाही. परकाया प्रवेश झालेला असतो. 372 आनंदडोहचे प्रयोग, 21 दिवस आमचं जे चित्रपटाचं चित्रीकरण झालं ते, डबिंगचे 3 दिवस, ते सुरू झालं, तो सूर लावला, तो स्वर लावला आणि ते शब्द बोलायला सुरुवात झाली, अभंगांच्या त्या ओळी म्हणायला सुरुवात झाली की मी राहत नाही. ते माझ्याकडनं करून घेतलं जातं. स्मिता, तुझी भूमिका या अर्थाने महत्त्वाची आहे की एकीकडे तुकोबा अध्यात्मात रमले, संसार पण आहे, नेटाने करावा प्रपंच असं जरी म्हणलेलं असलं तरी त्यांचा पांडुरंगांच्या नामस्मरणाचा प्रपंच हा 24 तास सुरू होता. पण त्यात आवलीची मात्र फरफट होताना आपण कायम ऐकलेलं आणि बघितलेलं आहे. ही आवली तू साकारलेली आहे, काय जाणवली तुला आवली, कशी आहे ती? मला असं वाटतं आवलीचं खूप संत आवलीबाई यांचा खूप मोठा त्याग आहे असं मला वाटतं. समर्पण. कारण संसार तिचा उत्तम व्हावा, मुलं जी आहेत त्यांचा सांभाळ छान व्हावा म्हणून तिची धडपड होती. तिला असं वाटत होतं की तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही
तुमच्या देवासाठी काय करायचं ते करा, पण आधी संसाराकडे लक्ष द्या. आणि ते देत नाही आहेत म्हटल्यानंतर शेवटी ते करणं तिलाच होतं आणि हे तिने जाणून घेतलं होतं. आणि त्या सगळ्या गोष्टी सांभाळताना तिच्या पदरात जे 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 दुःख येत होतं त्या बाबतीत तिची जी चिडचिड व्हायची किंवा तिचा त्रागा व्हायचा ते खूप साहजिक होतं मला असं वाटतं. आणि हा साहजिक त्रागा आहे हेही अभंगामध्ये तुकाराम यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे तसे अभंग आहेत की तिचा होणारा त्रास आहे ते अवलीचं असं म्हणणं आहे की अरे संसाराकडे आधी लक्ष द्या तुम्ही, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. पण मला त्यामधल्या शेड्स खूप कमाल वाटतात त्या अवलीच्या. कारण समर्पण तर आहे तिचं, पण तिची एक भाबडी अपेक्षा आहे. माणूस म्हणून जन्माला आलो ना आपण, मग काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत असं जर आपलं ठरलंय तर ते करूया ना असं तिचं म्हणणं आहे. संसार करायचा आहे ना, केलंय ना आता लग्न, मग आता तिथे लक्ष द्या तुम्ही. आणि ते होत नाहीये म्हणून तिची चिडचिड आहे. त्यामुळे ती त्यांच्या मागे लागते. पण तिची पण कुठेतरी ती भक्ती श्रद्धा आहेच की. म्हणजे संत तुकारामांची जशी पांडुरंगाप्रती आहे तशी तिची तिच्या नवऱ्यासाठी आहे श्रद्धा आणि भक्ती. ती तेवढ्याच आत्मीयतेनं सगळ्या गोष्टी करते. आणि म्हणून तर मग विठ्ठलानं पहिल्यांदा तिला दर्शन दिलं असं म्हणूया ना आपण. तिच्याकडे तर धावून आला. हां, धावून आला होता तो. तर तिचं कुठेतरी हे समर्पण खूप प्रामाणिक होतं आणि ते कळत होतं विठ्ठलाला. म्हणून मला असं वाटतं की ह्या वेगवेगळ्या शेड्स ना एक अभिनेत्री म्हणून करायला मला खरंच खूप मजा आली. नशीबला. हो. हां, तर मालक तुमचा वाटा कसा आहे ह्याच्यात? याच्यामधनं या चित्रपटाच्या माध्यमातनं जसं आपले परंपरेतले अभंग आहेत, ही वारकरी परंपरा आहे, वारकरी संगीताची मोठी परंपरा आहे. आणि त्या अभंगातला भाव प्रकट करणाऱ्या चाली आहेत. तर या माध्यमातून त्या वारकरी पारंपरिक चाली ज्या शेकडो वर्ष जुन्या आहेत, फडांवरती गायल्या जातात, कीर्तनामध्ये भजनामध्ये गायल्या जातात. ज्याला गाता येतो तो पण गातो, ज्याला नाही येत तो पण गातो. अशा चाली या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये माहिती आहेत लोकांना. बाकी इतर जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी ती वेगळी मेजवानी आहे. आणि वारकरी गायकीचं वैशिष्ट्य जे आहे, जेव्हा अभंग वारकरी परंपरेनुसार गायला जातो कुठलाही अभंग, तेव्हा काही अपवाद वगळले तर त्याचं दुसरं चरण अभंगाचं ते असतं ते ध्रुपद असतं. आपण सुंदरते हा अभंग उदाहरणादाखल जर घेतला तर वारकरी परंपरेमध्ये गाताना तुळशीहार गळा कासे पितांबर हे त्याचं ध्रुपद असतं. आणि शेवटचं चरण नाममुद्रेचं जे असतं त्याची चाल बदलली जाते. म्हणजे नामा म्हणे, तुका म्हणे, एका जनार्दनी, ज्ञानदेव म्हणे, बापरख म्हणे, ही जी नाममुद्रेची चरण आहेत त्याची चाल बदलली जाते. हे एक वेगळं वैशिष्ट्य वारकरी संगीताचं दुसऱ्या कुठल्याही याच्यामध्ये नाही आहे. त्या वैशिष्ट्यांसकट हे करण्याचं एक मला भाग्य मिळालं. आणि त्या अर्थात दिग्पालने त्याला त्या बाबतीत आग्रही होता की परंपरा जास्तीत जास्त पोहोचवता कशी येईल. बरोबर. मुक्ताईमध्ये पण आपण हरिपाठातले 2 अभंग घेतले होते आणि फार सुंदर रीतीने ते लोक ऐकतायत, त्याच्याबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात. तसंच या पूर्ण जो अल्बम आहे याचा, ही एक वेगळी मेजवानी सगळ्यांसाठी असणार आहे. किती अभंग आहेत? 10 अभंग गाण्यांच्या रूपामध्ये आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि असे सरांच्या डायलॉगच्या माध्यमातून आपण बऱ्याच अभंगांचे रेफरन्सेस की जे महत्त्वाचे आहेत ते पण आपले त्याच्यातनं आलेले आहेत. अर्थात तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे एक मोठं भांडार आहे, असं एक मोठं काय म्हणता येईल त्याला, की आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नावरचं उत्तर आहे. तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही शोधायला गेलात की सगळे उत्तर तुम्हाला मिळतील त्याच्यात. बरोबर बरोबर. ज्ञानेश्वरीचा अभ्यास आज अनेक मोठमोठे डॉक्टर्स, इंजिनियर्स, शास्त्रज्ञ सुद्धा करतायत. त्याच्या माध्यमातून मिळणारं म्हणजे ज्ञान तर आहेच आहे, त्याच्याबरोबर मिळणारं समाधान आहे. बरोबर. कारण समाधान आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे जी की हरवत चाललेली आहे. आपण माणूस खूप अशांत झालेला, मग शांत होण्यासाठी काय तर संत वाङ्मयाशिवाय पर्याय नाही आहे. आणि त्याच्यातनं ह्या गाण्यांच्या रूपातनं ते मांडायला मिळणं यासारखी मोठी गोष्ट नाही आहे. दिग्पाल, संत तुकाराम तसे चित्रपट यापूर्वी येऊन गेले, ते आपण बघितलेले. पण मग अभंग तुकाराम म्हणजे नेमकं काय काय बघायला मिळणार आहे? आधी चरित्रपट जगद्गुरू तुकाराम महाराजांचे येऊन गेलेत. त्यातला 1930चा प्रभातचा तर हा अगदी व्हेनिसला पुरस्कार मिळाला आहे आणि ऑस्करच्या लायब्ररीत जतन करून ठेवला गेलेला इतका मोठा चित्रपट आहे. त्याच्यानंतरही मध्ये लोकांनी या चरित्रावरती चित्रपट किंवा मालिका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही ठरवलं की हा चरित्रपट नसणार. मला महत्त्वाचं हे वाटतं की चरित्रपट साकारताना विचार मागे पडतात.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा चरित्रपट मांडतो तेव्हा त्यातली एखादीच जी ग्लोरिफाय केलेली घटना असते किंवा त्याची अचिव्हमेंट असते, तर ती अचिव्हमेंटपर्यंत जाण्याचा त्याचा प्रवास उलगडला जातो. त्यामध्ये त्याचे विचार कधीकधी मागे पडण्याची शक्यता असते. असं आपण अनेक चित्रपटांच्या बाबतीत बघितलं आहे. त्यामुळे आमचं जेव्हा हा चित्रपट करायचा असं लॉकडाऊनपासून चालू होतं माझं आणि सरांचं बोलणं, तर तेव्हापासून हेच मनात होतं की त्यांचं साहित्य, कारण जगद्गुरूंचं साहित्य म्हणजे ओवी ज्ञानेशाची आणि अभंगवाणी तुकयाची असंच म्हटलं जातं. तर त्यामुळे अभंग इतके महत्त्वाचे आहेत की ते आपल्या महाराष्ट्र सारस्वताचा मूलभूत पाया आहेत. त्यामुळे अभंग साहित्य आणि जगद्गुरूंचं तत्त्वज्ञान, ज्याच्यावरती अख्खी स्वराज्य निर्मितीची चळवळ उभी राहिली छत्रपती शिवाजी महाराजांची, ते भक्तिशक्तीचा जो अद्वैत आपण महाराष्ट्रासाठी म्हणतो ते, तर त्यामुळे अभंग साहित्य आणि त्यांचं तत्त्वज्ञान याच्या अनुषंगाने उलगडणारे तुकाराम महाराजांचं चरित्रातले प्रसंग हा या चित्रपटाचा गाभा आहे. हे मांडणी तुकाराम महाराजांनीच म्हणू एका पॉईंटला आमच्याकडनं करून घेतली. एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मांडणी या चित्रपटाची झाली आहे. म्हणजे आमचा चित्रपट आहे, प्रमोशन करायला आलो आहे म्हणून सांगतो असं नाही. तर खरंच नंतर आम्हाला असं आलं की अरेच्छा, हे असं कसं काय जोडलं गेलं. इतकं इंट्रिकेट, इतकं सोपं साधं चरित्र आहे की एका छोट्या गावामधला एक वाहण्याचा मुलगा ज्याला आध्यात्मिक ओढ लागली, दुष्काळाने त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं, त्यांना आध्यात्मिक अचिव्हमेंट्स त्यांच्या तयार झाल्या, क्वेस्ट तयार झाल्या आणि त्यातून मग नंतर जगद्गुरूंच्या पदाला ते पोचले. हा जो सोपा प्रवास आहे, हा इतका सोपा म्हणजे सरळ प्रवास, सोपा नाही हा प्रवास, सरळ प्रवास, तर तो इतका इंट्रिकेट कसा काय झाला स्क्रीन प्लेच्या माध्यमातून, पटकथा अशी कशी मांडली गेली, हे त्यांनीच आमच्या हाताने करून घेतलं असं आम्ही मानतो. त्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात जगायला मदत करणारे अभंग आपल्याला यातनं बघायला मिळणार. काय रेफरन्सेस हाताळले ह्याला म्हणजे अभंगासाठी तर स्वाभाविकपणे आपला सांप्रदायिक जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा हा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा रेफरन्स होता. आणि याच्यावरती वेगवेगळ्या महान इतिहासकारांनी केलेली टीका, जसं ल रा पांगारकर असतील, वासी बेंद्रे असतील, या सगळ्या, आणि याच्या बरोबरीने संप्रदायातून प्रशांत महाराज मोरे असतील, देहूचे आपले तुकारामांचे वंशज, ते असतील, किंवा स्वप्नील महाराज मोरे असतील, फेसबुक दिंडी जे चालवतात तरुणांचे, त्यांच्या बरोबरीने सचिन महाराज पवार असतील, अशा अभ्यासकांचं मार्गदर्शन घेऊन याची स्क्रिप्ट सगळी सरांच्या आनंद डोह या एकल नाट्यावरनं ती स्क्रिप्ट इन्स्पायर करून ती डेव्हलप केली गेली आणि मग त्याची ऑथेंटिसिटी तपासून मग त्याचं चित्रीकरण आम्ही केलं. म्हणजे शेवटी हल्ली कुठल्याही गोष्टीवरनं वाद निर्माण होऊ शकतो, त्याच्यामुळे संदर्भ तपासून करणंच, ऐतिहासिक चित्रपट करणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण ती फक्त वादासाठी नाही, ती वादापेक्षा पलीकडे आम्ही सगळेजण आमची जबाबदारी समजतो. का? कारण आता डिजिटल माध्यमामध्ये ह्या कलाकृती 100 वर्ष पुढे टिकणार आहेत. आम्ही कोणी असो नसो, याच्यानंतर म्हणजे वाद होईल तो आमच्या जीवनकालामध्ये होईल. तो नंतर 100 वर्षानंतर जेव्हा कोणीतरी एक मुलगा महाराष्ट्रातला काढून बघेल की तुकाराम महाराजांवरच्या कुठल्या कुठल्या कलाकृती आहेत, साहित्यावर कोणी बोललं आहे का, कोणी लिहिलं आहे का, त्यावेळी ही कलाकृती जेव्हा बघितली जाईल तेव्हा त्यातली ऑथेंटिसिटी ही पक्की असली पाहिजे. त्याला कुठेही खोटं त्याच्यापर्यंत नाही पोचलं पाहिजे. हा जबाबदारीचा भाग म्हणून हे मांडणी गरजेची असं मला वाटतं. जाता जाता सर, तुम्हाला भावलेले तुकोबांमधले भाव कुठले आहेत? म्हणजे आनंद डोह तुम्ही करताय, मला असं वाटतं की प्रत्येक प्रयोगानंतर तुमचं स्वतःचं पारायण होत असेल, आंतरिक वंगण होतं खरं तर माणसाचं. काय नेमकं तुम्हाला भावलेले भाव आहेत त्यात? मला स्वतःला जो भाव संबंध ह्याच्यातला हे झाला तो म्हणजे त्या 13 दिवसात तुकाराम महाराजांनी साक्षात पांडुरंगाबरोबर जे भांडण मांडलं होतं, गाथा म्हणजे अभंग पाण्यात भिजवल्यानंतर ते पुन्हा तरेपर्यंतच्या जो कालखंडात ज्या 13 दिवसात आंदोलनच होतं ते त्यांचं, त्यावेळेला त्यांनी त्यांची भक्ती, त्या भक्तीची शक्ती आणि पांडुरंगाचं नक्की स्थान काय आणि माझ्यातला स्वतःतला पांडुरंग ओळखणं, पांडुरंग तो आपलाची रंग दुसरा नोहे हे जाणणं, हा संबंध हे मला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा कणा वाटतो आणि त्याला धरूनच मी ते उभं केलेलं होतं. वा वा, आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल. आपल्या कलाकृतीकरता मी शुभेच्छा व्यक्त करतो. पण शेवटी मोह आहे, सुरांचा मोह असायलाच पाहिजे गणपतीच्या साक्षीने. जाता जाता एक अभंग. नक्कीच. आपण म्हणतो ना की बरेच जण आपण देवाकडे काहीतरी मागायला जात असतो, पण काहीही न मागता जो सर्व काही देतो त्याला देव म्हणतात. आणि देवाकडे मागायचं झालं तर काय मागावं ते आम्हाला जगद्गुरू तुकोबारायांनी शिकवलेलं आहे. आणि त्याचं एक मागणं आपण
कृपाळू उदार तुम्ही संत जन, कृपाळू उदार तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती, किव माझी सांगा काकुलती, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. शुभेच्छा खूप खूप. आणि जरूर अभंग तुकाराम हा एक वेगळा सगळ्यांसाठी अनुभव असेल. म्हणून मंडळी, बाप्पांच्या साक्षीने पुन्हा एकदा प्रेक्षक म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती, ही अनुभूती प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावरती बघूनच घ्या. पुन्हा भेटूयात नव्या भूमिकेतनं. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.